नमस्कार, मी सोहम रवींद्र खामकर, गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर वेरूळ इथे इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत आहे। सध्या संपूर्ण भारत देशात विकसित भारत बिल्डथॉन हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये वेरूळ येथील पर्यटन स्थळ व तेथील पर्यटकांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना या महत्त्वाच्या मुद्द्यावर मी व माझी संपूर्ण टीम काम करत आहे। त्यामधील संशोधकांची नावे आहेत चिरंजीव सोहम रवींद्र खामकर, कुमारी नुसरत बशीर शेख, कुमारी संस्कृती शिवाजी महापुरे, कुमारी वैदेही युवराज काळे व चिरंजीव कार्तिक विठ्ठल चंदनपाट। या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे श्री राजकुमार नरखडे सर, सहशिक्षक गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर। संशोधन केंद्र आहे गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर वेरूळ। वेरूळ एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणी जगप्रसिद्ध लेण्या, 12वे ज्योतिर्लिंग, श्री कृष्णेश्वर मंदिर, शहाजी महाराज गडी इत्यादी प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहे। येथे अनेक पर्यटक भेट देत असतात। या ठिकाणी वेरूळ एक ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून महाराष्ट्र राज्यात आहे। येथे एकूण 34 हिंदू, बौद्ध, जैन लेण्या आहेत। 12वे ज्योतिर्लिंग असून शहाजी महाराज जन्मभूमी गडी देखील आहे। वेरूळ लेणीवर अनेक समस्या आहेत, जसे अस्वच्छता। वेरूळ येथील अनेक ठिकाणी लेण्या, मंदिर, गडी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते आणि ही येथील फार मोठी समस्या बनली आहे। वाहतूक कोंडी। वेरूळ येथील रस्ता अरुंद असल्यामुळे इथे वाहतूक कोंडी सतत होत असते। रस्त्याला पार्किंग होत असल्यामुळे व रस्ता अरुंद असल्यामुळे इथे सतत अपघात होत असतात। धोकादायक ठिकाणे। वेरूळ लेणी परिसरात येळगंगा नदी धबधबा आहे। या धबधब्यावर पाय घसरून अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। यावर अजून देखील ठोस उपाययोजना झालेली नाही। लेणी व परिसरात काही कीटक, उदाहरणार्थ वानर, मधमाशा यांचा पर्यटकांना उपद्रव होताना दिसतो। येथे प्राण्यांचे संरक्षण नाही, तर प्राण्यांपासून धोका व योजना करणं गरजेचे आहे। वेरूळ येथे नदीच्या पाण्याचेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेले दिसून येते। वेरूळ लेणी हे जागतिक दर्जाचे स्थळ असूनही इथे चांगल्या प्रमाणात सुशोभीकरण झालेले दिसून येत नाही। वेरूळला आलेल्या पर्यटकांच्या वेरूळ लेणीविषयी समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे वेरूळ लेणीविषयी मत जाणून घेण्यासाठी आम्ही प्रश्नावली तयार केली आहे। ही आहे ती प्रश्नावली। पर्यटकांना 20 प्रश्न विचारून सेवा सुविधा व इतर बाबींचा आढावा घेतला। प्रश्नावली भरलेल्या पर्यटकांची संख्या 20। प्रश्न संख्या 20। वेरूळ लेणी परिसरापासून समाधानी असलेल्या पर्यटकांची टक्केवारी 32.25 तर असमाधानी असलेल्या पर्यटकांची टक्केवारी 67.75 आहे। वेरूळ लेणीच्या बाबतीत आपल्याला पुढील उपाययोजना करता येतील। धोकादायक ठिकाणे। वेरूळ लेणी जवळ वाहणाऱ्या धबधब्याजवळ बॅरिकेड्स ठेवून सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे आहे। महिला सुरक्षितता यासाठी महिला पोलीस दामिनी पथक ठेवणे गरजेचे आहे। वेरूळ लेणीमध्ये योग्य त्या ठिकाणी पाण्याचे फिल्टर ठेवणे गरजेचे आहे। वाहतूक समस्या। लेणी परिसरात होणारी वाहतूक कोंडी समस्या कमी करण्यासाठी घाटाखालून पर्यायी रस्ता काढणे गरजेचे आहे। त्यासाठी योग्य ठिकाणी कचरा पेट्या आवश्यक आहे, तेथे सफाई कर्मचारी नेमणे गरजेचे आहे। वेरूळ व मंदिर परिसर सुंदर दिसण्यासाठी सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करणे गरजेचे आहे। जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाचे मार्गदर्शन घेऊन योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे। वेरूळ लेणी व गुरुस्थेश्वर मंदिर, मालोजी राजे भोसले गडी या ठिकाणी CCTV कॅमेरे मोठ्या प्रमाणात लावणे गरजेचे आहे। आम्ही केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे। वेरूळ पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी अनेक सुधारणा व सेवा सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे। याविषयी प्रशासन संबंधित यंत्रणा यांना दखल घ्यावी। आम्ही 5 विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातून समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचविले आहेत, त्याचा गांभीर्याने विचार व्हावा।